नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, अमरावती येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचे न्यायालय स्थापन करणे झालेले मित्रांनो. तिथे आपल्या नवीन वॅकन्सी निघालेली आहे न्यायालय विभाग अमरावतीसाठी. ओके, तर जी आर आलेला आहे मित्रांनो. एकूण 25 पदे असणार आहे, नियमित पदे पण असणार आहे आणि बाह्य यंत्रणेत घेणारे पण पदं असणार आहे. ज्यात तुम्हाला वॅकन्सी पण दाखवणार आहे, पगार किती असणार ते पण दाखवणार आहे आणि अप्लाय कसं करायचं ते पण सांगणार आहे मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे 6 मार्च 2025 मित्रांनो. ओके, तर तुम्हाला संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला याची अप्लाय करायची प्रोसेस आहे ना, ती पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती असणार आहे दर्यापूर जिल्हा अमरावती येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांचे न्यायालय स्थापन करणे, त्या अनुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारी वृद्ध यांचे पदे निर्माण करणे व त्यासाठी आवश्यक आवर्ती व अनावर्ती तरतुदी मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून विधी व न्याय विभागाकडून आलेला आहे. आणि जी आर जो आलेला आहे मित्रांनो आपला बघू शकतो तुम्ही, लेटेस्ट असणार आहे 6 मार्च 2025 मित्रांनो. आता हा जो जी आर आहे मित्रांनो, त्या प्रस्तावना तुम्ही बघू शकता इथं. आता प्रस्तावना बघून घेऊया आपण. इथं राज्यातील नवीन न्यायालय स्थापना करण्यास प्रलंबित प्रकरणाची संख्या, न्यायालयासाठी जागेची उपलब्धता व न्यायाधीशांसाठी निवासस्थानाची उपलब्धता या बाबी विचारता घेऊन माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या नवीन न्यायालय स्थापना समितीकडून मान्यता प्रदान करण्यात येते. सदर मान्यतेच्या अनुषंगाने नवीन न्यायालय निर्माणीचा प्रस्तावना माननीय उच्च न्यायालयाकडून शासनास सादर करण्यात येते. त्याच्यानंतर मित्रांनो, सदर प्रकरणी उक्त निषेध पूर्ण होत असल्याने माननीय उच्च न्यायालयाच्या नवीन न्यायालय स्थापन समितीचे दर्यापूर जिल्हा अमरावती येथे जिल्हा सत्र न्यायालयाधीश हे न्यायालय स्थापन करण्यास वाचा येथील अनुक्रमांक 1 येथे मान्यता दिलेली आहे. तसेच आपल्याला अनुक्रमांक 2 येथील, आपल्याला अनुक्रमांक 3 येथील नवीन न्यायालयांच्या निर्मितीसाठी न्यायाधीशांची 2863 पदे, सहाय्यभूत कर्मचारी 11,000, सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची 11,064 पदे व बाह्य यंत्रणेद्वारे 5,803 पदे निर्माण करणे व या पदांमधून नवीन न्यायालय निर्माण करण्यास आवश्यक असलेली पदे टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून घेण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे मित्रांनो, सांगण्यात इथं आलेले आहे. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो इथं दिलेलं आहे त्यांनी, माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या माननीय नवीन न्यायालय स्थापना समितीने दिलेले मान्यता व नवीन न्यायालय निर्माण करण्याची मंजुरी असलेली पदे विचारता घेता दर्यापूर जिल्हा अमरावती येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांचे न्यायालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचार धरण्यात होती. तर शासनाने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. दर्यापूर जिल्हा अमरावती येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयासाठी आवश्यक असलेली निम्नलिखित पदे विधी व न्याय विभाग शासन निर्णय 6/2/2024 शासन शुद्धीकरण पत्र 10/10/2024 मंजूर असलेली न्यायाधीशांची 2863 पदे, सहाय्यभूत कर्मचाऱ्यांची 11,064 पदे व बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणारी पदे 5,803 पदे यामधून उपलब्ध करून घेण्यास त्याद्वारे मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे मित्रांनो, इथे सांगण्यात आलेलं आहे. आता इथं मित्रांनो पदे दिलेली आहे. आता पदांची संख्या किती आहे, वेतन श्रेणी किती आहे व सेवेचे प्रकार कोणते आपण ते बघून घेऊया. आता मित्रांनो, जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाकरता इथे एक पद असणार आहे. इथं आपल्याला जे 5 सॅलरी बेस असणार मित्रांनो, 1,44,840 पासून 1,94,660 नियमित पद असणार मित्रांनो, परमनंट वॅकन्सी असणार आहे. अधीक्षकसाठी एक पद असणार आहे, ते 16 सॅलरी बेस असणार आहे. 64,900 पासून 1,42,400 मित्रांनो नियमित पद असणार आहे. पण लघुलेखन निम्न श्रेणी 1 साठी मित्रांनो एक पद असणार आहे, ते 17 सॅलरी बेस असणार आहे. 47,600 पासून 1,51,100 नियमित पद असणार मित्रांनो. याच्यामध्ये पण सॅलरी एवढी असणार आपल्याला. वरिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो 4 पदे मित्रांनो असणार आहे. इथे A60 सॅलरी बेस असणार, 25,800 पासून 81,100 एवढी सॅलरी आपल्याला इथं बघण्यात मिळते. नियमित पद असणार आहे मित्रांनो. कनिष्ठ लिपिक करता 9 पदे असणार मित्रांनो, A6 सॅलरी बेस असणार, 19,900 पद 63,200 मित्रांनो नियमित पद असणार आहे. बेलिफसाठी मित्रांनो 3 पदे असणार, A6 सॅलरी बेस असणार, 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार, नियमित पद असणार आहे. आता याची खालची पदे असणार मित्रांनो,
बाकीचे मी सांगणार 7 पासून सगळे. इथं आता जे येणार आहे आता वाहन चालकासाठी एक पद असणार, एस सॅलरी बेस असणार आहे. 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार आहे. बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहे. पुस्तक बांधणीकारासाठी मित्रांनो एक वॅकेन्सी असणार आहे. S5 सॅलरी बेस असणार आहे. 18,000 पासून तर 56,900 एवढी सॅलरी असणार आहे. बाह्य यंत्रणेद्वारे असणार आहे. शिपाई करता मित्रांनो 2 वॅकेन्सी असणार आहे. S1 सॅलरी बेस असणार आहे. 15,000 पासून 47,700 एवढी सॅलरी भेटणार आहे त्यांना. बाह्य यंत्रणेद्वारे असणार आहे पण पहारेकरीसाठी मित्रांनो एक पद असणार आहे. S1 सॅलरी बेस असणार आहे. 15,000 पासून 47,700 एवढी सॅलरी त्यांना पण असणार आहे. सफाई कामगारला एक पद असणार आहे मित्रांनो. इथं जे असणार आहे त्यांना पण S1 सॅलरी असणार आहे. 15,000 पासून 47,700 एवढी सॅलरी असणार आहे. इथं पण बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणार आहे. एकूण इथं पदे 25 असणार आहे मित्रांनो. नियमित पदे असणार आहे 19 आणि बाह्य यंत्रणेद्वारे घेणारे पदे असणार आहे 6. असे दोघी मिळून असणार आहे 25 पदे. ओके, तशा पद्धतीने हा GR आलेला होता मित्रांनो. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घेताना वित्त विभाग, विविध न्यायालय विभाग यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्माणतेमधील मार्गदर्शन सूचनांचे पालन दक्षता संबंधित घ्यावी मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. उपरोक्त नमूद पदे हे भरण्यात आलेल्या दिनांकापासून प्रथमच 31/8/2025 पर्यंत चालू ठेवण्यात आलेल्या याद्वारे शासन मंजुरी देण्यात येत असून सदस्य अस्थायी पदांना 31/8/2025 नंतर मुदतवाढ घेणे आवश्यक राहील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके, अशा पद्धतीचा GR आलेला आहे मित्रांनो. लेटेस्ट GR आहे 6 मार्च 2024चा. ज्या दर्यापूर अमरावतीमधले जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार मित्रांनो. तिथून लवकरात लवकर अप्लाय करून घ्यायचे. आपल्या जिल्ह्याकरता इथे वॅकेन्सी आलेली आहे. तर लवकरच याची अप्लाय करण्याची प्रोसेस पण येणार आहे. म्हणजे GR आला म्हणजे लगेच वॅकेन्सी येतात मित्रांनो. मी चॅनलवर अपलोड करत आहे. ओके, तर खूप साऱ्या वॅकेन्सी मी आता अपलोड केलेल्या आहे. नागपूर करता भरती निघाली, मुंबई करता अपलोड केलेली आहे. त्यानंतर इथं औरंगाबाद करता केलेली आहे. तर आता याची पण लगेच अपलोड करण्यासाठी पण लगेच याचं नोटिफिकेशन येईल मित्रांनो. ओके, तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती वगैरे असेल, संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार पण आहे. ओके, त्यासाठी तुम्हाला थोडी वाट बघावी लागेल. आपल्याला चॅनलवर बनून राहायचं आहे आणि काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला लाईक करा आणि तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मेसेज करा मित्रांनो. ते डेली अपडेट वगैरे पण देईल मित्रांनो. याची नवीन भरती आल्यानंतर ते जॉईन व्हायला विसरू नका. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि PDF ची फाईलची लिंक तिथून डाउनलोड करून घ्यायची पण. ओके, आणि आता याच्यानंतर मित्रांनो जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा व्हिडिओ. चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. जय हिंद, जय